नमस्कार, मी शिल्पा भालेराव. स्किलेट्स फाउंडेशन मध्ये मी असोसिएट डायरेक्टर आहे. स्किलेट्स फाउंडेशन कडनं तुम्हा सर्वांचं मी सक्षम स्टोरीज या पॉडकास्ट विथ अ डिफरन्स मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत उज्ज्वलाताई करवळ. उज्ज्वलाताई, तुमचंही स्वागत आमच्या पॉडकास्ट मध्ये. थँक्यू. माझं नाव उज्ज्वला शशिकांत करवळ. माझं MCM झालेलं आहे आणि मी एज्युकेशन सेक्टरमध्ये गेले 7-8 वर्ष झाले काम करते. 2012 पासून मी काम करते. लीलावती कॉलेजमध्ये ॲज HOD म्हणून होते. त्याच्यानंतर या फूड इंडस्ट्रीमध्ये आले मी. म्हणजे फूड इंडस्ट्रीत येताना बाकी काही बॅकग्राऊंड नाहीये तुमची? अजिबात नाही. तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल आम्हाला काहीतरी सांगा. नक्कीच. माझे मिस्टर IT कंपनीमध्ये आहेत, गेले 25 वर्ष आहेत ते ॲज अ VP म्हणून आहेत. आणि 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी, सासूबाई. आणि हा जेव्हा व्यवसाय मी सुरू केला तेव्हा कोविडचा पिरियड आपला चालू होता, लॉकडाऊन झालं होतं, त्यामुळे कॉलेज पूर्ण ऑनलाईनमध्ये शिफ्ट झालं होतं. तर त्या पिरियडमध्ये काय करायचं हे सुचत नव्हतं. मग मिस्टर आणि आम्ही रोज काही ना काहीतरी सगळेच जण घरी फूडचे ट्रायल चालू होतं. त्यावेळेस मी चालू केलं तर ढोकळा ट्राय केला, तर तो सगळ्यांना फार आवडला. तर मग थोडी थॉट प्रोसेस चालू झाली की आपण काय करू शकतो. मग त्यात मिस्टरांनी खूप सपोर्ट केला की ते मला म्हणत की ठीक आहे, तू एज्युकेशन सेक्टरमध्ये आहेस, तिथेही चांगलं काम करते, तर फूड सेक्टर मध्ये चांगला ग्रोथ पण आहे आणि तू इनोव्हेटिव्ह काहीतरी करू शकतेस आणि लोकांपर्यंत आपण चांगले फूड प्रोडक्ट पोहोचवू शकतो. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे, फॅमिलीचा, मुलांचाही आणि मिस्टरांचा. अगदी. आता मला सांगा, हा स्वाद जो ब्रँड तुम्ही घेतला, ती स्वादची निर्मिती कशी झाली, सुरुवात कशी झाली आणि त्याचा थोडासा प्रवास सांगा मला. ओके, मला नक्की आवडेल तुमच्याशी शेअर करायला. आम्ही मैत्रिणी मिळून चालू केला होता, पण त्याच्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आला की स्वाद नाव कसं ठेवायचं. त्या पदार्थाला आपला स्वाद आलाच पाहिजे, त्यामुळे हा स्वादचं नाव आम्ही हे केलं. त्याच्यानंतर त्याला काय काय डॉक्युमेंटेशन लागतात, म्हणजे जसं FSSAI फूडसाठी उद्यम आधार वगैरे, ते काढायला सुरुवात केली. मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपलं एंड युजर काय हे तुला कळलं पाहिजे. मग पहिले 6 महिने मी जर ट्रायल आणि एरर चालू झालं की पहिलं घरी बनवायचं, घरच्यांकडून मी फीडबॅक घ्यायची, मग माझ्या मैत्रिणी माझ्या सोसायटीमधल्या, आपल्या बिल्डिंग मधल्या, त्यांना खाऊ दिलं, त्यांच्याकडून फीडबॅक मी कलेक्ट केलं. त्याच्यानंतर मग सोसायटीमध्ये आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये काढलं. एक मुद्दा मला इथे फक्त ऍड करायचा आहे. हा जो कस्टमर सर्व्हे आहे ना, हा मला खूप महत्वाचा वाटतो. हा जो 15-20 वर्षांचा या गृहिणींचा वर्क एक्सपिरियन्स आहे तो कोणी बघत नाही. ह्या ज्या गृहिणी आहेत ह्या फक्त नजरेने किंवा वासावरनं सांगू शकतात का मीठ आहे का नाही, रंगावरनं त्यात काय कमी जास्त आहे हे सांगू शकतात, चवीवरनं हा आल्याचा तिखटपणा आहे का लवंग मिरीचा तिखटपणा आहे, इतक्या पटकन इतक्या व्यवस्थित सांगू शकतात. तर ह्या सगळ्या सर्वेचा त्यांनी फार कल्पकतेने वापर करून घेतलाय. मला ही गोष्ट आवडली आहे तुमची. अगदी अगदी. आणि आपण स्वतः एक स्त्री, एक आई पहिले आहात. मग आपण स्वतःच विचार करतो की माझ्या मुलाला जास्तीत जास्त पौष्टिक किंवा सात्विक कसं मिळेल. मग त्या दृष्टीने मी प्रवास चालू केला, विचार करायला चालू केला की माझ्या मुलगा, मी जर मार्केटमध्ये गेले, काय विकत घ्यायला गेले तर मी काय विचार करते, त्या पद्धतीने मी विचार करून मग एक प्रोडक्ट मी बनवायला चालू केलं. आणि आता कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे 70 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये 30 प्रकारचे पिठं आहेत, 8 प्रकारच्या चटण्या आहेत, 6 प्रकारचे लाडू आहेत, चकली, भाजणीची चकली आहे, ती पण रिफाईंड ऑइलमध्ये तळलेली. आपल्या लाडूमध्ये मी सांगायला आनंद होईल की नाचणीचा लाडू आहे, पौष्टिक लाडू आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गुळ आणि गाईच्या तुपापासून बनवले. आपल्या इथे दगडी जात्यावरती दळलेलं पौष्टिक सात्विक अशी पिठं मिळतात. आपल्याकडे 70 प्रोडक्ट आहेत. पण बेसिक मी ढोकळ्यापासून सुरुवात केली. ढोकळा मार्केटमध्ये एका डाळीचा मिळतो, चणा डाळीचा. मग त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह काय करते, मग 3 डाळींचा यूज करून मी 3 डाळींचा प्रोटीनयुक्त ढोकळा चालू केला. मग तसेच आप्पे पण आहेत. 18 धान्यांची थालीपीठ भाजणी आहे, ज्याला 1 मील म्हणू शकतो. 18 धान्य. त्याच्यात पण त्याच्यामध्ये असं केलंय की समतोल राखलाय. 9 धान्य 9 कडधान्य यांचा समतोल करून मी हे केलेला आहे की जेणेकरून रोज जरी खाल्लं तरी लोकांना जळजळ, ऍसिडिटी, अपचन होणार नाही, ते इझिली त्यांना डायजेस्ट करता येईल. हा हे करून मी ते बनवलेला आहे. त्याच्यानंतर लहान मुलं जे आहेत, आपण बघतो की नाचणी आणि ज्वारी खात नाही, मग त्यांच्या पोटात कसं जाता येईल त्याचा विचार करून मग नाचणीचा ढोकळा, नाचणीची इडली, ज्वारीचे आप्पे, ज्वारीची इडली, आणि त्याला प्रचंड लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि खूप छान, म्हणजे आपण धावपळीच्या जगात आपण बघतो की आपल्याला पौष्टिक पण पाहिजे आणि झटपट पण पाहिजे, हा विचार करून. आणि आपल्याला मुलं जेव्हा शाळेत जातात तर डब्याला काय द्यायचं हा प्रश्न सतत गृहिणींना असतो. मग तो कसा आपण सॉल्व्ह करता येईल. मुलांना पौष्टिक तर करायचंय, 10 मिनिटात फक्त पाणी टाका, तुमचा ढोकळा, आप्पे तयार होतात. आणि त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून तुम्ही अजून त्याला पौष्टिक बनवू शकतो. म्हणजे आता त्याच्यात फायबर झाले, प्रोटीन झाले आणि हे सगळं तुम्हाला झटपट मिळालेलं आहे. 10 मिनिटात आमचा इन्स्टंट ढोकळा तयार होत आहे. करेक्ट. अगदी मस्त. आता मला या प्रोडक्ट्स बद्दल सांगा ना, की ही प्रोडक्ट बनतात कशी, त्याचं प्रोसेसिंग कसं होतं? नक्कीच.
आम्ही रॉ मटेरियल घेण्यापासून विचार करतो की रॉ मटेरियल चांगलं निवडून घेतो, आणल्यानंतर ते निवडतो, भाजतो लोखंडी कढईत, त्याच्यानंतर ते भाजताना ती प्रोसेस करताना आम्ही गायत्री मंत्र लावतो ज्याने ते सात्विक भावना आमच्यामध्ये यावी, ते बनवतो. त्याच्यामध्ये शुद्ध पौष्टिक पिठं मार्केटमध्ये येतात, कारण की सर्रास मार्केटमध्ये आता पिठांमध्ये वगैरे चुना वगैरे मिसळून देतात. आरोग्याला किती हानिकारक आहे हे आम्हाला माहिती आहे. एक गृहिणी म्हणून, एक आई म्हणून मला माहिती की ते आपण कसं मुलांपर्यंत चांगलं किंवा आपल्या घरच्यांना चांगलं कसं देता येईल. म्हणजे माझं घर असू दे किंवा समाजात पूर्ण प्रत्येक जण घेऊन त्यांच्यापर्यंत विचार महत्वाचा आहे, त्यांच्यापर्यंत आपण येतो. त्याच्यामुळे आपल्या स्वाद मधल्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये कुठलाही प्रिझर्वेटिव्ह कलर ऍडेड नाहीये, ते शुद्ध पौष्टिक आणि सात्विक भावनेने केलेलं आहे. आणि हा प्रवास करताना मी एकटी होते, आता माझ्याकडे 30 डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि प्रत्येक महिलेला आपण होम फ्रँचायझी देतो. त्याच्यामध्ये कुठलंही इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडून घेत नाही, 0 इन्व्हेस्टमेंट. रिटर्न पॉलिसी आहे, जर नाही प्रोडक्ट सेल झाले तर आपण रिटर्नही त्यांना कुठलंही बॉदरेशन नसतं आपल्याला जॉईन व्हायला. ते जॉईन होताना आपण त्यांना मार्केटिंगचं फुल ट्रेनिंग देतो, त्यांना एक्झिबिशन वगैरे लावायला आपण मदत करतो. आठवडी बाजार लावतात माझ्या महिला, तिथंही आपण तिथं जाऊन त्यांना मदत करतो की कसं बोलायचंय, कसं कस्टमरला कन्व्हिन्स करायचंय. म्हणजे तिथपर्यंत आपण महिला सक्षमीकरण करतो. आमचा बचत गट आहे स्वाद महिला बचत गट, म्हणजे महिलांनी महिलांसाठी केलेलं एक व्यासपीठ आहे, त्याच्यामध्ये आम्ही मिळून सगळे काम करतो. टोटल आमच्या 12 महिला आहेत त्याच्यामध्ये. वा, हे खूपच छान आहे. आणि मला विचारायचं, ह्या सगळ्यात आमच्या स्किलेट फाउंडेशनची कशी मदत? त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे स्किलेट फाउंडेशनचा. माझी मैत्रीण मिताली मोरे, ती पहिल्यापासून मला ओळखत होती. तिनं मला, मी घरी करत असताना तिने मला सांगितलं की असं असं आपलं फाउंडेशन आहे, तू जॉईन होतीस का? मी पूर्ण माहिती तिच्याकडून ऐकली आणि मला खूप छान वाटलं की या महिला मिळून करतायत. जसं सोनाली सारीपल्ले आहेत, श्रुती पाटोळे मॅडम आहेत, की त्यांनी मला मार्गदर्शन केलं की घरातून आपल्याला फॅक्टरी टाकण्यापर्यंत काय काय प्रोसेस आहे, कशी करायला पाहिजे, तिला मदत कशी होईल. त्यांनी खूप मदत केली, कारण मी घरी चालू करत होते, एकटी होते. मग 30 बायका जॉईन झाल्या, त्याच्यानंतर आता फॅक्टरी झाली. मला प्राऊडली फील होतं त्यांच्याबद्दल की मी त्यांच्याबरोबर जॉईन आहे या प्रवासात. घरगुती उद्योग ते आता स्वतःचं फॅक्टरी युनिट, हा प्रवास खूपच वेगाने तुम्ही पार पाडला आहे. तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की जेव्हा रुचिरा 22 जानेवारी 2024ला त्यांचा उद्घाटन सोहळा होता, त्यावेळेस त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. ती कन्सेप्ट मला खूप आवडली. त्यावेळेस मिताली मॅडमने मला सांगितलं की आपण तुझे प्रोडक्ट आपण वाण म्हणून प्रत्येक स्त्रीला देऊया. आणि त्यावेळेस पहिल्यांदा माझे प्रोडक्ट त्यांच्या थ्रू बऱ्याच ठिकाणी गेले आणि मार्केटला एक चांगला मला मार्ग मिळाला. आणि त्याच्यामुळे जे बुस्टअप मला मिळालं की नाही, आपण करू शकतो, आपले प्रोडक्ट इथपर्यंत सेल होत आहेत. तर मोठ्या प्रमाणात त्यांनी ती ऑर्डर दिली होती आणि ती सक्सेसफुली डन पण झाली होती. त्यामुळं मला एक उमेद निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग मी फॅक्टरी टाकण्याचं स्वप्न बघितलं आणि अवघ्या 6 महिन्यात माझी फॅक्टरी तयार रेडी झाली. हा फार सुंदर मुद्दा. एवढ्या कमी काळात एवढी प्रगती, एवढ्या वेगाने त्या प्रगती करतायत, खरंच कौतुकास्पद आहे हा प्रवास. याच्यामध्ये स्किलेटचं खूप मोठं योगदान आहे. मला असं इथं सांगायला आवडेल की एकटीनं जाण्यापेक्षा स्किलेट फाउंडेशन, मी सक्षम, हे जे व्यासपीठ आहे यांच्याबरोबर, अशा संस्थांबरोबर जर आपण गेलो तर आपल्या प्रगतीचा मार्ग जो आहे तो वेगाने आणि सोप्या पद्धतीने पुढे जातो. खरंय. जसं आई मुलाला बोटाला धरून चालायला शिकवते, खड्डा कुठं आहे, कुठं उंचवटा आहे, तर इथं मला ते जाणवलं की प्रत्येक वेळी त्यांना माहित असतं, त्यांच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे. ज्या माझ्यासारख्या पहिल्यांदाच बिझनेसमध्ये येऊन आपलं अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करतात, त्या बायकांनी नक्कीच या संस्थेचा उपयोग घेतला पाहिजे. कारण की आपल्याला माहित नसतं की पुढे काय आहे, पुढे कसं गेलं पाहिजे, डॉक्युमेंटेशन काय केली पाहिजे. छोट्या छोट्या पायऱ्या असतात. प्रत्येक पायरीवरती अडथळा येतोच, पण त्याला सामोरे जाण्यासाठी आपल्याबरोबर कोणीतरी असतं. तर मला आनंदाने सांगू इच्छिते प्रत्येक स्त्रीला, म्हणजे जे बिझनेसमध्ये येणारे आहेत त्यांना मी आवर्जून सांगू शकते की अशा संस्थांबरोबर तुम्ही राहा. आपली एक जुनी म्हण आहे की प्रत्येक सक्सेसफुल माणसामागे एक स्त्री असते, पण मी उलट सांगू इच्छिते की मला जो अनुभव आलेला आहे की आम्ही रोज रात्री दिवसभरात काय काय झालं त्याच्यावरती चर्चा करतो. मग मिस्टर त्याच्यावरती मला सांगतात की नाही असं नाही, आता तू हे केलं पाहिजे किंवा ह्याच्यावरती हे सोल्युशन आहे. तर म्हणजे आतापर्यंत जो प्रवास माझा इथपर्यंत आलेला आहे तो फक्त मिस्टरांच्या सोबतीमुळे झालेला आहे. त्यामुळं मला एक सांगू इच्छिते की एव्हरी सक्सेसफुल वुमन देर इज अ अंडरस्टँडिंग मॅन. सो ट्रू. उज्ज्वलाताईंशी बोलताना एक मुद्दा लक्षात आला की आपण एकटं पुढे जाऊ नाही शकत. आपल्याला बेट तयार करायची नाहीयेत, आपल्याला 2 बेटांना बांधणारे पूल तयार करायचे. त्यामुळे जी प्रगतीची वाट आहे ती एकतर वेगाने होईल, सोपी होईल जसं त्या म्हटल्या, आणि तशीच घरच्यांची साथ ही खूप मोलाची आहे. त्यांच्या बोलण्यामधलं मला जाणवलं.
तसंच आपलं स्किलेज फाउंडेशन आहे की तिथे प्रोफेशनल सपोर्ट सिस्टम जी तुमची एक होऊ शकते. अशी सगळी प्रोफेशनल पर्सनल अशा सगळी नीट साथ घेत तुम्ही पुढे गेलात तर 6 महिन्यात आपण हे ट्रान्सफॉर्मेशन बघतोय की 6 महिन्यात घरगुती बिझनेस टू फॅक्टरी आउटलेट हेही अचिवेबल आहे. नक्कीच यालाच मी सक्षम म्हणजे सक्षमीकरण झालं असं म्हणणं अगदी योग्य ठरेल. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. मी उज्ज्वला, मी सक्षम.